मंडळी जय शिवराय. आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यात सध्या आहे आणि कन्नड तालुक्यात हातनूर शिवारात आहे आपण सध्या. बबल्या नावाचा बैल काल गुलालास पात्र ठरला. 6 नंबरचा मानकरी ठरला. जे नेवासा फाट्यावर सलबतपूरचं मैदान झालं त्या मैदानात 6 नंबरचा मानकरी ठरला. या बैलाविषयी उत्सुकतेचं म्हणजे एक जवळपास 9 वर्ष वयाचा बैल आणि या बैलाची सगळी संपूर्ण कहाणी जाणून घेऊ. पण मुद्दामून मुलाखत घ्यायला आलो कारण की 9 वर्षाचा बैल आज पळतोय आणि ज्या पद्धतीने पळतोय त्याचा पळ बघणं हे खूप गरजेचं आहे. जाणून घेऊ सगळ्या गोष्टी. चला. तर आपल्यासोबत आहे मालक बबल्या. परिचय द्या दादा तुमचा परिचय. माझं नाव कृष्णा जाधव. बरं. हातनूर तालुका जिल्हा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं. मी सुरुवातीला जसं सांगितलं 9 वर्षाचा बबल्या, तर खरंच 9 वर्षाचा आहे का? खरंच 9 वर्षाचा आहे. कारण त्याचं शरीर जर बघितलं तर एखाद्या आदत दुष्या बैलाप्रमाणे आताचे जे आदत दुष्य बैल आहे त्यांच्या शरीराप्रमाणे त्याचं शरीर आहे. शरीर तसंच त्याचं पहिल्यापासून जसं आहे तसंच आज पण. हां 2017ला हा बैल आपण खरेदी करेल. 2017ला. हां बरं. त्या टायमाला पण तो वर्ष 1.5 वर्ष होता ना. 17मध्ये. हां कालचं जे मैदान झालं सलबतपूरचं, या मैदानात किती दिवसानंतर पळवला त्याला? आता वैजापूरच्या मैदानात पळाला होता. बरं. त्याच्यानंतर आता डायरेक्ट सलबतपूर. त्याच्यानंतर तुमच्याकडेच आहे? हां. मालकी हक्क कोण आहे? मालक कोण आहे नेमका मूळ? मालक डॉक्टर प्रसाद हांडे, रोहित बिडवे आणि कृष्णा जाधव. बरं. तिघ जणांच्या पावतीने काल सलबतपूरच्या मैदानात बैल पळाला. हां. बरं. कसं नियोजन लागलं होतं कालचं? आपण त्याच्या सगळ्या करिअरकडे जाऊ, पण नियोजन कसं लागलं होतं कालचं? नियोजन ते जे बैलावाले होते का दुसरे, कुठला बैल होता? तो वरखेडीचा होता. आदत की दुसरा? वरजडीचा. आदत की दुसरा? आदात होता. बरं. हा. त्यांचे पाहुणे होते इकडं कैलास भाऊ येडे हातनूरला. बरं. त्यांना फोन करून आम्ही संग कॉन्टॅक्ट केले ते. बरं. हां. तुमचा बैल पळतो हे त्यांना माहिती हे होतं? त्यांना माहिती होतं. हां. त्याच्यामुळे त्यांना फोन केला. काल अपेक्षा होती का काल सलबतपूरच्या मैदानात तो कुठेतरी गुलालात राहील म्हणून? आता अपेक्षा होती, पण मग आता काय, अपेक्षा तर भरपूर होती. बरं. कुठली खरेदी बैलाची? आपल्या बैलाची खरेदी बाहेरगावची. बैरगावची म्हणजे जवळच्याच गावात? हा, जवळच्या गावातली आहे. तिथले अमित भाऊ पवार आहे. पण आम्ही हा बैल घेतला. कितीला खरेदी केला होता? हा 35,000ला घेतला. काय नेमकं करिअर राहिलेलं त्याचं? कशात पळालेलं आहे हा बैल आतापर्यंत शंकरपाटात पळाला, घाटात पळाला, छकडीच्या घाटात पण पळाला आणि मुंबईला बिंदोड पण पळाला. आणि आता परत 3 फेऱ्यात चालू आहे. परत 3 फेऱ्यात आला? हा बैल प्रत्येक ठिकाणी आतापर्यंत पळून आला. आता आज आपण मुलाखत करतोय ती मुद्दाम याच्यासाठी करतोय कारण की इतक्या वयाचा बैल आपण सध्या जर बघत असाल बैलगाडा क्षेत्रामध्ये या वयाला म्हणजे परिसीमा राहिलेली नाही. आज वयस्कर झालेले बैल सुद्धा गुलाल करताय, नम्रात राहत आहे. त्याच्यामुळे या बाबल्याची मुलाखत करतोय. जसं तुम्ही सांगितलं सेकंदाला पळाला किंवा घाटात पळाला, बिनजोडला पळाला. आता याच्या अगोदर किती दिवसापासून तुमच्याकडे? हा बैल 1 वर्ष तिकडे होता. 1 वर्ष तिकडे होता पुण्याला? आता आपल्याकडे आला जानेवारीमध्ये, परत 1 वर्ष होईल. हा, त्याच्या पहिले पण आपल्याकडे होता. तिकडे कशात पळाला? तिकडे घाटात पळाला, छकडीच्या घाटात. बरं. तिकडे काय निकाल कसा? तिकडे 1 नंबर केला मावळ केसरी, पवन मावळ केसरी मध्ये 1 नंबर केला त्याने. 1 नंबर केला. कोणामध्ये होता काय? आता तेवढं आपल्याला नाही सांगता. बरोबर. ते आमचे मित्र आहे ना हांडे साहेब, त्यांच्याकडे आला. याच्या व्यतिरिक्त काय हो तुमच्याकडे किती बैल आहेत? आता सध्या हा बैल आहे, ते वासर आहे 2. बरं. हे वासर पण आहे? हे वासर आपलेच आहे ना. हे पाळणार आहे? आता चालू आहे सराव. बरं. कुठल्या जाते ते? हा गावठी ना. हा गावठी. बादल हा. याचा कानाचा प्रकार कसा असा नेमका? हे आम्ही बनवले होते त्याचे कान. बरं. हा. आणि तो गावरान आणि म्हैसूरमध्ये बेरड आहे. हां. बबल्या कुठल्या जातीत येतो नेमका? बबल्या म्हैसूरमध्येच आहे ना. म्हैसूरमध्ये? हा. बबल्या दाखवा. जो बैल आज 9 वर्षाचा असून सुद्धा कुठेतरी गुलालात राहतोय. नेमकं त्या आदतमुळे ही कमाल झाली की बबल्यात खरंच आज बबल्याने कुठेतरी स्वतःला सिद्ध केला त्याच्या पळायचा जीवावर? आता बैल आपला पहिल्यापासून पाळणारच आहे ना. हां. त्याच्यामुळे आता ते काही सांगता येत नाही आपल्याला. एखादा टायमाला त्याच्या जीवावर बी झाला असेल, आदतमुळे पण झाला असेल असं. पण आपला बैल पहिल्यापासून पाळणार आहे, त्यामुळे आता ते सिद्ध काय आपण सांगू शकत नाही गॅरंटी. आदतमुळे झाला, कशामुळे झालं नाही. काय
एका बैलावर चालत नाही, नाही. दुसरा बैल पण हा पाळला तो पाहिजे. बैल पण चांगला पळाला ना आदात. आणि आदतने कुठेतरी त्याला हा त्या ठिकाणी हा. सहकार्य केलं, हा. त्याच्यामुळं एक बैल तर कोणाचाच पळत नाही. कुठेतरी गाडी गुलालात नम्रात हा. राहिली. कितव्या गटात आणि कितव्या सेमीत, कितव्या गटात कितव्या तासावर गाडी होती? आपली गाडी 22व्या गटामध्ये 5व्या तासात होती पहिली, 5व्या तासात. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सेमीमध्ये 4थ्या तासात होती. फायनलला कितव्या तासावर होती? फायनलला 7व्या तासावर होती. 7व्या तासावर. बबल्या किती खांदी? दोन्ही खांदी? दोन्ही खांदी. पब्लिक नाही? दोन्ही खांदी पब्लिक नाही. पब्लिक नाही. हा जातीत कसं म्हटलं तुम्ही? म्हैसूर आहे ना. म्हैसूर. हा पण ते ज्या पद्धतीने त्याचं वय आहे आता, त्या वयात इतकं पळणं काय वाटतं तुम्हाला? आता काय, आता पहिल्यापासून आतापर्यंत तर पळूच राहिला. असं वाटतं इकडून पुढे अजून बऱ्याच दिवस पळणार, असं रिवर्स होणार नाही असं अंदाजे. महाराष्ट्रभर तुम्ही बघताय मोठमोठाले जे बैल आहे हा ते सध्या गुलालाच पात्र राहत आहे, नंबरात राहत आहे. त्याच्यात बरेच बैल आहे टॉपचे बैल की त्यांचं वय आपण बघितलं तर ते या वयात आहे. आता मोठा लक्षाचं आता नुकतंच निधन झालं, तुम्ही त्याचा पण पळ बघितलेला आहे. हा जवळपास 15-16 वर्ष काळ त्याचा गेला आणि बरेच वर्ष त्यांनी बैलगाडा क्षेत्रावर राज्य गाजवलं. हा तर तशा पद्धतीने कुठेतरी बैल घडता, याला घडवण्यासाठी काय काय नियोजन असतं तुमचं गोठ्यावरती? नियोजन काय आता चालूच आहे, सराव कायमचाच खेळ चालू आहे, सराव चालू आहे. हे गोठ्यावर कसं नियोजन असतं? गोठ्यावर आता चालू आहे आपलं खुराक, काही चारा पाणी. बरं. सोबत किती लोक राहतो बैलाच्या? सोबत आम्ही 4-5 जण राहतो ना. कोण कोण असतं? रोहित बिडवे, अमोल केरे. रोहित बिडवेचं काय नियोजन? नियोजन त्यांच्याकडे सगळं. बरं. बैलाचं नियोजन त्यांच्याकडे. बैलाचं नियोजन हा त्यांच्याकडे. पायरा लावणं, भानगडी, हे सगळं नियोजन त्यांच्याकडेच. एक परफेक्ट नियोजन करण्यासाठी रोहित बिडवेचं रोहित नाव बिडवे हा आहे आणि बरेच संपर्क आहे. पायऱ्यापासून वंचित राहणारे बैल भरपूर आहे ना. त्याच्यामुळं बैल कुठेतरी गुलालात राहत नाही. हा ज्या पद्धतीने मावळला तुम्ही म्हणता की जवळपास 1 वर्ष त्या भागात राहिला, हा काय कारण होतं तिकडे त्यानं? आपले मित्र होते तिकडं, हां. हांडे साहेब, त्यांच्याकडं त्यानं नेलं होतं. बरं. म्हणजे नेमकं कारण काय तिकडंच पळवायचं? कारण म्हणजे बैल पळत होता ना, ते पण द्या म्हणे आमच्याकडं. बरं. गेले घेऊन. पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला कधी काढलं नाही का 3 फेऱ्याच्या 3 मैदानात? फेऱ्यात तिकडे नाही गेलो आम्ही. काय कारण? एवढं लांब आम्ही नाही गेलो. नाही गेले? नाही. कारण जाण्या येण्याचा खर्च येतो, हा आता आपलं एक साधारण पायऱ्याचं नियोजन होत हा त्या हिशोबानं. बरं. एक सर्वसाधारण गाडा मालकाला या गोष्टीतून निघावं लागतं. बरेचसे बैल आहे मराठवाड्यातले की ते 3 फेऱ्याच्या मैदानात त्या ठिकाणी चांगल्यारीत्या प्रदर्शन करू शकतं, पण मग पायऱ्या अभावी आणि जाण्या येण्याचं ट्रॅव्हलिंग जे असतं या गोष्टीमुळं कुठेतरी बैलाला काढत नाही बाहेर. आता इकडं कसं नियोजन तुमचं? आसपासचे मैदान होतं का जवळपास? मैदान होतं का इकडे या भागात? हा होतं ना, आता ह्या वर्षी उरायला ना. होत आहे. हा बरं. इथून पुढं कसं नियोजन असेल त्याचं? इथून पुढं काय आता बैल पाळणार काय आमचा मैदान 3 फेऱ्या आपल्या जवळ मैदान लागेल, हां. तिकडे जायला आपला काही प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. बैल जेव्हा खरेदी केला होता कुठलं वर्ष होतं ते? 2017. 2017 मध्ये. हा कुठल्या मैदानात काढला त्याला पहिल्यांदा? सगळ्यात पहिल्यांदा आम्ही बोडख्याच्या मैदानात गेलतो. बरं. सेकंदाला? सेकंदाला. पण तो खेळ झाला नव्हता, बंद झाला. बरं. त्याच बंदी होती त्या काळामध्ये. त्याच्यानंतर आम्ही झरीला गेलो, पाडुळेला. बरं. पाडुळ्याच्या मैदानात आम्ही बैल पळलेला होता. तिथं काय राहिलं? तिथं आम्ही नंबरात नव्हतो, पण बैल चांगला पळाला. 2 नंबर जाटवाड्याला झाला. बाली भाऊ चौधरी का गारखेड्याचे त्यांच्या बैलामध्ये. बरं. हा बादल जरवा 1 नंबर होते, आम्ही दुसऱ्यात होतो. पण काय वाटतं इतक्या मोठ्या म्हणजे हा संघर्षच म्हणावा लागेल. 2017 म्हणजे जवळपास 3 वर्ष ते 8-9 वर्ष 8 वर्ष झाले. 8 वर्षापासून बैल तुमच्या धावणीला आहे. 3 फेऱ्याच्या मैदानात तुम्ही काढला. 3 फेऱ्याच्या मैदानात जिथं तुम्हाला अपेक्षा नव्हती की बैल गुलाल करतो का नाही, पण बैल 6 नंबरात राहिला. याच्यावरती काय तुम्ही लक्ष देता नेमकं गोठ्यावर? म्हणजे गोठ्यावर असेल किंवा त्याच्या सरावाच्या बाबतीत असेल? आता लक्ष आम्ही चांगलं देतो त्याच्याकडे. काय आहे त्याला खिलाई काय चालू आहे सध्या? खिलाई सध्या त्याला हिंदकेसरी, उडदा डाळे. बरं. दूध वगैरे? दूध आहे ना 5 लिटर. 5 लिटर दूध आहे? हा. सकाळ संध्याकाळ? सकाळ. गिर गाईचं आहे. गिर गाईचं दूध आहे? हा. बरं. आता दूध बरेच लोक पाजतात, मग ते खिल्लार गाई असतील, गावरान गाई असेल. आता गिर गाईचं दूध पाजण्यामागचं कारण? आहे आपल्याकडे गावरान गाय, त्या हिशोबाने आपण पाजतो गिरचं. एका टायमाला 2.5 लिटर दूध? हा. बरं. दुधाने काही वाटत नाही का तुम्हाला, काही फरक पडतो असं? काय आता आपण पहिल्यापासून पाजतोच, तर आज बी पाजतोच. हा. चालतं. नक्कीच एक 7-8 वर्षापासून बैल सांभाळत आहे, पण कुठंतरी
3 फेऱ्याच्या मैदानामध्ये ज्यावेळेस बैलाला गुलाल लागतो, बैल नंबरात राहतो, त्यावेळेस आनंद वेगळा राहतो मालकाचा. आणि तसाच आनंद तुमचा आहे. त्या आनंदाला अजून गती लागो आणि पुढच्या येणाऱ्या मैदानामध्ये बाबल्याने काहीतरी कारनामा करून दाखवा. तुमचा नंबर मी मुद्दामून आहे ना व्हिडिओमध्ये टाकला तर चालेल का? कारण की तुमच्यासारखे बरेच लोक आहे गाडा मालक आहे की त्यांना पायऱ्यासाठी अडचणी येतात, पैरे लागत नाही आणि चांगले पाळणारे बैल हे अंधारात राहतात. त्याच्यामुळं कुठेतरी हा नंबर टाकल्यामुळं महाराष्ट्रातले बरेच गाडा मालक तुम्हाला संपर्क करतील, पायऱ्यासाठी बाबल्याची मागणी करतील. कुठल्या ग्रुपने तुमचा बैल पळतो मैदानात? बबल्या ग्रुप हातनूर. बाबल्या ग्रुप हातनूर. ह्या ग्रुपची स्थापना तुम्ही सगळ्या लोकांनी मिळून केली? सगळ्या लोकांनी मिळून केली. एक मोठा ग्रुप आहे. चला, हा ग्रुप बैलाच्या नावाने ग्रुप आहे आणि कुठेतरी आज यशस्वी ठरला असं म्हणता येईल. नक्कीच तुम्हाला भविष्यात पण गुलाल भेटो. बाबल्याचे सुट्टी मेकर. नाव सांगा दादा तुमचं? मी अमोल केरे. बर, तुम्ही कुठले राहणार? हातनूर. हातनूरचेच. काय सांगाल बाबल्याची सुट्टी करता की अजून मी दुसऱ्या? सुट्टी करतो. अजून दुसऱ्या बैलाची का फक्त बाबल्याची? बाबल्याची फक्त बाबल्याची. किती वर्षापासून? ही तरी 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्षापासून सुट्टी करता. बरं, काय सांगाल ज्यावेळेस सुट्टीला आपल्याला काही वाटतं का तुम्हाला? काही अडचणी? तिला म्हणजे असं एक शांत राहतो जास्त. शांत आहे स्वभावाला? शांत आहे. स्वभावाला शांत आहे. मारतो का? मारतो. नाही, बैल मारतो का तसा? नाही नाही, दुसऱ्यांना मारित नाही. दुसऱ्याला नाही मारत. बरं, सुट्टीला का कोणत्या साईडनी की तसं काही नाही त्याचे तसं काही खांद वगैरे? नाही. कुठल्या दोन्ही पण खांदी खांदी पळू? दोन्ही खांदी पळू शकतो. बरोबर. सर नमस्कार. नमस्कार. परिचय द्या ना तुमचा एकदा. मी सुदाम माळशिकरे, बरं मुक्काम पोस्ट हातनूर बरं आणि कृष्णा जावदेव यांच्या शेजारीच आहे. बरं तर मी जेव्हाही त्यांच्या बबल्याबद्दल स्तुती ऐकतो किंवा बघत होतो नेहमी जवळून पाहण्यात. तुम्हाला पहिले हे सांगा ना, तुम्हाला बैलगाडा क्षेत्र माहिती आहे का? म्हणजे नाही, आता माझ्या गायी आहेत, त्या गायीच्या यांनी मी माझा इथं चक्कर असतोच. तर बबल्याचं मी जेव्हा 8-10 वर्षापासून बघतोय तर त्यांनी जे संगोपन केलेलं आहे, म्हणजे जसं आपण एखाद्या लहान बाळाचं संगोपन करतो, बरं दूध, त्याला ते हॉर्लिक्स वगैरे, तर त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं संगोपन केलेलं आहे. त्यांना दूध, त्यांचे आणखी जे आपण स्वतः खात नाही ते पण ते बैलाला खाऊ घालता. हां, बैलाला त्याच्या म्हणजे एका छोट्या बाळासारखं त्यांनी वाढवलेलं आहे. आणि आज हे जे यश दिसतंय ते त्याचाच परिणाम आहे असं मला वाटतं. बैलगाडा क्षेत्रात तुम्हाला पाहिजे तितका अनुभव नाही, पण बैलगाडा क्षेत्रात आज बैल ज्या पद्धतीने घडताय, आज तुमच्या शेताजवळ शिवाराजवळ समजा तो बैल बांधला गेलेला किंवा ते संपर्कात आहे, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येतं आहे की बैलाला ज्या पद्धतीने खाद्य, आज माणसावर सुद्धा तेवढा खर्च होत नाही दिवसभरात, एवढा बैलावरती खर्च होतो. काय वाटतं? काय मेहनतीचं फळ मिळतं. पेशा काय तुमचा नेमका? काय? मी ॲज ए फार्मासिस्ट म्हणून जिल्हा परिषद म्हणून रिटायर झालो आहे. ओके. 2 वर्षापूर्वी. बरं. आणि आमचा आरोग्याशी संबंधित असल्या कारणाने जसं आपण लहान बाळाची काळजी घेतो त्याच पद्धतीने त्यांनी बबल्याची काळजी घेतली, म्हणून ते आज ते या यशापर्यंत पोहोचलेले असं मला खात्रीनं वाटतं. नक्कीच. बैलगाडा क्षेत्रात असे बरेचसे गाडा मालक आहे की जे स्वतःच्या जीवाला जपणार नाही, पण या मुख्य जनावराला काळजी घेतात. एक महादेवाचा नंदी म्हणून त्याची कुठेतरी जपणूक केली जाते. बरोबर. आज गोवंश संवर्धन जर या बैलगाडा क्षेत्रामुळे कुठेतरी जर जनावरं म्हणजे बैल जर तुम्हाला गोठ्यावर दिसत असतील तर एक बैलगाडा क्षेत्र कारणीभूत आहे असं म्हणता येईल. आज दिवसेंदिवस बघितलं आपण तर शेतीत राबणारे बैल कमी झाले. म्हणजे ज्या पद्धतीने आपण अगोदर मेहनत जास्त होती, अगोदर आपण बैलगाडीने प्रवास करायचो किंवा बैल शेतात नांगर असेल वखर असेल हे करायचे, तर आज कुठेतरी त्या गोष्टी कमी झालेल्या आहे. आणि या बैलगाडा क्षेत्रामुळं बैल फक्त गोठ्यावरती बांधले गेले. हाऊस म्हणून आणि त्याचा सांभाळण्याची जी जिद्द आहे त्यांच्यामध्ये, तर ती फार वाखाणण्यासारखी आहे. कारण 8-9 वर्ष ते सांभाळून एक 10 वर्षानंतर 8-9 वर्षानंतर तुम्हाला हे यश मिळणं ते खरंच कौतुकास पात्र आहे. नक्कीच. बबल्याचा एक संघर्ष काळ म्हणावा लागेल, कारण की 8-9 वर्षापासून बबल्या सांभाळताय आणि कुठेतरी इतक्या दिवसानंतर यश मिळतं जसं, कारण की 1 वर्ष हा मावळला होता घाटावरती, त्याच्यानंतर इकडं आणल्याच्या नंतर त्यांना पहिल्याच मैदानामध्ये कुठेतरी गुलाल मिळाला. नक्कीच भविष्य त्याचं चांगलं आहे. अजून काही वर्ष त्यांनी पळत राहावं. धन्यवाद साहेब. याच खूप शुभेच्छा.